दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार आणि माजी सहकार मंत्री सुभाष देशमुख यांना मोठा धक्का बसलाय। सुभाष देशमुख यांच्या विरोधात भाजपच्या 6 नगरसेवकांनी बंड पुकारला आहे। या मतदारसंघातून सोमनाथ वैद्य यांना भाजपकडून उमेदवारी देण्यात यावी असे लेखी पत्र शहर अध्यक्षांकडे पाठवण्यात आले आहे। विशेष म्हणजे भाजपचे सभागृह नेते राहिलेले श्रीनिवास कर्ले यांचाही पाठिंबा असल्याने देशमुख यांची मोठी अडचण निर्माण झाली आहे। दक्षिण सोलापूर मतदारसंघातून सोमनाथ वैद्य यांनी विधानसभेची तयारी सुरू केली आहे। स्थानिक नेत्यांनीही त्यांच्या उमेदवारीसाठी मोठी प्लॅनिंग पक्षश्रेष्ठींकडे मागणीही केली आहे। यामुळे सलग 2 वेळा आमदार राहिलेल्या सुभाष देशमुख यांच्या समोर मोठी अडचण निर्माण झाली आहे। त्यामुळे भाजपमधील हा संघर्ष आता नेमका कशा पद्धतीने मिटणार त्याची चर्चा मतदारसंघात सुरू झाली आहे। यावेळी श्रीनिवास वैद्य म्हणाले की विधानसभा मतदारसंघातील सोलापूर महानगरपालिकेतील साधारणपणे 6 ते 10 नगरसेवकांनी मला शिफारस पत्र देऊन मला या भागातून भाजपकडून उमेदवारी मिळावी यासाठी मला शिफारस दिली आहे। ते मी आता माझ्या कार्यकर्त्यांसोबत अधिक चर्चा करून पक्षाकडे अर्ज भरून शहराध्यक्षांकडे पाठवला आहे। दरम्यान महाविकास आघाडीत हा मतदारसंघ काँग्रेसकडे राहणार आहे, परंतु या मतदारसंघावर ठाकरे गटाने दावा सांगितलाय। अलीकडेच खासदार संजय राऊत यांनी कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात माजी आमदार रविकांत पाटील यांचे पुत्र अमर पाटील यांना तयारीचे आदेश दिले होते। त्यामुळे काँग्रेसवाल्यांनी काय करायचं असा सवाल काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे यांनी केलाय।